स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे आरएस क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपल्या प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेकी प्रीसेट तुम्ही इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर फर्स्ट स्टेप काय करायचे आहे, सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. ओपन करून घेतल्यानंतर खाली प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे आजच्या स्टेटसचं मटेरियल राहणार आहे. तर मटेरियलमधील जो मॉड इमेज दिला आहे तो सिम्पली सगळ्यात पहिल्यांदा ॲड करून घ्यायचा आहे. आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही कोणताही इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. तर इमेज ॲड करून वरती 3 डॉटवर क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचा आहे. म्हणजेच आपला जो इमेज आहे तो इथं अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. तर ॲडजस्ट करून घेतल्यानंतर याची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून स्टार्टिंगला यायचं आहे. आणि स्टार्टिंगमध्ये सगळ्यात पहिला बीट म्हणजे 6.19 सेकंदाच्या बीटमार्कला येऊन इमेज लेअरला क्लिक करून बरोबर त्याच्या खाली या इमेज लेअरचे 2 भाग करून घ्यायचा ऑप्शन दिसतोय त्याच्या एकदा क्लिक करायचं आहे. आता क्लिक केल्याबरोबरच बघू शकता इमेज लेअरचे 2 भाग झालेले आहेत. आता इथून पुढे प्रत्येक बीटला अशाच प्रकारे आपण कट करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक बीटला 2 भागात कट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे कट करून घेतल्यानंतर एवढ्या लेअर त्याच्या होणार आहेत. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिली ही जी पहिली लेअर बघू शकताय त्यानंतर जी 6.19 सेकंदाची जी सेकंडची लेअर आहे ती सिम्पली सिलेक्ट करून तर डिलीट करून टाकायची आहे. त्यानंतर खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि सेकंड नंबरचा 16.9 हा जो साईजचा इमेज आपण तयार केलेला आहे तुम्ही हा 16.9 पिक्सलॅबमध्ये तयार करू शकता. तर करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंत म्हणजे सेकंड लेअरला हा इमेज आहे तो सेट करून घ्यायचा आहे आणि स्क्रोल करत इथं आपल्याला ॲडजस्ट करून सेट करून टाकायचं आहे. तर इमेज सेट झालेले आहेत. आता प्रत्येक इमेजला इफेक्ट देण्यासाठी सिम्पली इथून आपल्याला बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. तर ओपन करून घेतल्यानंतर बघू शकता बऱ्याच प्रकारचे इफेक्ट आहेत. त्यातली फर्स्ट लेअर सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्याला कॉपी करून घ्यायची आहे. कॉपी करून घेतल्यानंतर बीटमार्कला यायचं आहे आणि सगळ्यात पहिल्या लेअरला इथं आपल्याला ती पेस्ट करायची आहे. तर पेस्ट केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशाच प्रकारे परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि इथून जो सेकंड नंबरचे अशा प्रकारे 3 लेअर इफेक्ट दिसून येतोय तो सिम्पली आपला कॉपी करून घ्यायचा आहे. तर कॉपी करून घेतल्यानंतर परत एकदा इथं मेन प्रोजेक्टला येऊन सेकंड नंबरच्या म्हणजे 6.19 सेकंदाच्या लेअरला इथं आपल्याला तो पेस्ट करायचे आहे. त्यानंतर परत एकदा इमेज लेअरला सिलेक्ट करून इथं आपला मोन ट्रान्सफॉर्मेशन जाऊन याची साईज थोडीशी वाढवून इथं आपल्याला तो इमेज सेट करून घ्यायचा आहे. तर सेट झाल्यानंतर अशा प्रकारे 2 इमेज लेअरला इफेक्ट झालेला आहे. त्यानंतर परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि इथून जो 3rd नंबरचा लेअर इफेक्ट दिसतोय तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. तर कॉपी करून घेतल्यानंतर परत एकदा मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा 8.25 सेकंदाला यायचं आहे. इथं पेस्ट करायचे आहे. त्यानंतर एक इमेजमध्ये सोडून 11.1 सेकंदाला पेस्ट करायचे आहे. अशाच प्रकारे 13.6ला एकदा पेस्ट करायचे आहे आणि 13.6ला केल्यानंतर 5.3 हा जो शेवटचा लेअर आहे त्याला एकदा पेस्ट करायचे आहे. तर अशा प्रकारे फर्स्ट इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर परत इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि इथून जो 4th नंबरचा इफेक्ट तुम्हाला अशा प्रकारे दिसतोय तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. तर कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला तो 9.28 सेकंदाच्या लेअरला इथं आपल्याला तो पेस्ट करायचे आहे. त्यानंतर 12.4ला एकदा पेस्ट करायचे आणि अशा प्रकारे 14.9ला एकदा पेस्ट करून घ्यायचे आहे. तर पेस्ट केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर सिम्पली इथं आपल्याला पेस्ट झाल्यानंतर परत इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आणि सगळ्यात वरती ब्लिंकन 1 लावाची लेअर बघू शकताय. सिम्पली त्या लेअरला क्लिक करून कॉपी लेअर इथून करून घ्यायचे आहे. त्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा 8.25 लेअरला येऊन म्हणजे तिथं 8.25 सेकंदाच्या लेअरला इथून आपल्याला पेस्ट करायचे आहे.
आणि याची लेंथ शेवटपर्यंत वाढवायची. वाढवल्यानंतर स्टार्टिंग लाईन खाली प्लस चिन्ह क्लिक करून मीडियममध्ये जायचं आहे आणि सेकंड नंबरचा जो PNG दिलेला आहे तो सिम्पली ॲड करायचा आहे. तर ॲड केल्यानंतर मोन ट्रान्सफरमध्ये याची जी साईज आहे ती आपल्याला 1000 करून घ्यायची आहे. 1000मध्ये तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकता. त्यानंतर रोटेट करून एक पॉईंटपर्यंत सिम्पली रोटेट करून घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला सेट करून टाकायचं. बघू शकता अशा प्रकारे स्क्रोल करत. आता सेट झाल्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर स्टार्टिंग लाईन 6.19 सेकंदाच्या लेअरला म्हणजेच PNG लेअरला इथं आपल्याला तो कट करायचा आहे. त्यानंतर 8.25 सेकंदाच्या लेअरला कट करून घ्यायचा आहे आणि जो मधील भाग राहणार आहे तो सिम्पलीच आपल्याला कट करून टाकायचा आहे. कट करून टाकल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोची एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.